हिंगोली शहरातील ज्येष्ठ समाजसेविका तथा भुज हास्य क्लब सदस्य योग प्रशिक्षिका पुष्पाताई दीपक साळुंखे यांचा जन्मदिन अभिष्टचिंतन सोहळा छोटेखानी डॉक्टर प्रतीक साळुंखे मित्रपरिवाराच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला। यावेळी त्यांचे मानसपुत्र भाजप अल्पसंख्याक नेते तथा पत्रकार साबिर शेख, वंचित बहुजन आघाडीचे नेते सुमित जाधव, रिपाई नेते रुपेश रुपवते आदी साळुंखे मित्र परिवार पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या जन्मदिनाचा केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। त्यांना मिळालेल्या अनेक पारितोषिक, पुरस्कार, सन्मानाबद्दल त्यांचं अभिनंदन करून पुष्पगुच्छ व भेटवस्तूही देण्यात आले। त्यांच्या विविध सन्मानाची माहिती व 52 वर्षाचा यशस्वी पण संघर्षमय जीवन प्रवासाचा अनुभव अविस्मरणीय प्रेरणादायी होता। 21 जून जागतिक योग दिनाच्या निमित्ताने त्यांनी करावा योग, राहावे निरोग हा मौल्यवान संदेश देत आयुष्यात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे ऋणमनाने आभार मानले। योग प्रशिक्षिका पुष्पाताई साळुंखे यांनी हास्यभुज क्लब तसेच पतंजली योग शिष्टमंडळाच्या वतीने योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देत आपल्या सामाजिक कार्याची उद्दिष्टांची माहिती दिली। यावेळी त्यांचे सुपुत्र हरेकृष्ण क्लिनिकचे डॉक्टर प्रतीक दीपक साळुंखे व सून सोनाली साळुंखे यांनी परिवाराच्या वतीने अभिष्टचिंतन प्रसंगी आलेल्या सर्व पाहुण्यांचे ऋणमनाने आभार मानले। त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासात त्यांना आयुष्यात वटवृक्षासारखे सावलीरूपी सुख देणारे त्यांचे पती दीपक साळुंखे यांच्यासाठी त्यांनी दीर्घायुष्य मिळावे म्हणून सुंदर उखाणा घेत कार्यक्रमाची गोड सांगता केली। माझं नाव पुष्पा दीपक साळुंखे आणि मी प्रॉपर खोपोलीतच राहते। माझं सासर प्रॉपर खोपोलीतच आहे। माझे सासरे हरिभाऊ बाबू साळुंखे ते पहिल्यापासून खोपोलीतच राहत होते आणि राहत आहेत। त्यामुळं ते जुने ठेकेदार होते आणि त्यांच्यामुळे आम्ही आज खोपोलीमध्ये वास्तव्यास आहोत। माझ्या कुटुंबामध्ये माझे पती, माझा मुलगा वैद्यकीय सेवा देत आहे आणि डॉक्टर आहे। माझी सून सिस्टर असून ती पण वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि मी गृहिणी आहे। मी योग पतंजलीच्या योग शिक्षिका आहे आणि मी भुज हास्य परिवारामध्ये 20 वर्ष कार्य करत आहे आणि त्यातच मी पतंजली योगाला जोडलेली आहे। काय योगाच्या पतंजलीच्या ह्याने मला गौरवण्यात आले। सेवा गौरव सन्मान पुरस्कार सोलापूर येथे मला 15 लॉकडाऊन मध्ये 15 शिबिरामध्ये शिक्षक बनवले। त्यामुळे मला आणि पाली, खालापूर, हरिहरेश्वर, खोपोली, रोहा इथे जाऊन स्वतः शिबिरे घेऊन शिक्षक बनवले। योग दिवस म्हणून मी सर्व भारतीयांना सुदृढ आणि योगाच्या द्वारे निरोगी राहण्याचा, करा योग आणि राहा निरोग हा संदेश देऊन सर्वांनी योगा करावा आणि ही काळाची गरज आहे। वाढदिवस आहे, याच्या निमित्ताने माझे मित्र परिवार, माझे सर्व बंधू भगिनी माझ्या वाढदिवसाला सहभागी झाल्या आणि सर्वांनी सुखी समृद्ध राहावे ही माझी सर्वांना देवाकडे हीच माझी प्रार्थना आहे। त्या झाडाखाली दत्त देवाची वस्ती, दीपकरावांना आयुष्य मागते माझ्यापेक्षा जास्त।